आपण निघालो आहोत छत्रपती संभाजीनगर, पहिल्या काळी त्याला औरंगाबाद असे बोलायचे, आणि मस्त निवांत असं आपण जाणार आहोत आज. आईच्या नेणीवर जाण्याचा चांग बोल. तळेश्वर महाराज की जय. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. पहाटेचे जवळजवळ 7 वाजलेले आहेत. 6:53 झालेत आणि आपण निघालो आहोत एका नवीन राईडला. तर आज मी निघालो आहे माझ्या राहत्या घरातून, ठाणे येथून औरंगाबादला. एक नवीन सुरुवात, नवीन जर्नी मी सुरू करत आहे. पहाटे पहाटे, एका नवीन पहाटे. ते आजकाल रील्सवरती चाललं आहे ना, सीझन 2023 कम्स टू एन एंड. ह्या एंडमध्ये मी माझी नवीन सुरुवात करत आहे मित्रांनो. वर्षा अखेरची ही राईड असणार आहे आपली. आय थिंक अरे बापरे बापरे, पुढे बघा काय झालं आहे. माय गॉड, हा बापरे बापरे, हा ट्रकमध्येच घुसला आहे डिवायडरच्या वरती. बापरे, सकाळी सकाळी असं पाहून थोडंसं भीती वाटते. साहजिकच आहे. ठाण्यातली पहाड बघा किती सुंदर आहे. हो, तर मी तुम्हाला सांगतो, यस, तो मी निघालो आहे एका नवीन राईडवरती औरंगाबाद. आणि मोस्टली मी माझ्या राईड्स या कोकण साईडला जास्त गेले, कारण मी कोकणी असल्यामुळे कोकणामध्ये खूप येणं जाणं, बाईकवरती फिरणं खूप झालं आहे. आणि फायनली बऱ्याच दिवसापासून मनामध्ये होतं की एक राईड करायची आहे, पण थोडी वेगळी असावी. आणि फायनली मी 2023च्या एंडला, आता डिसेंबर महिना चालू आहे, सो फायनली आपण एक राईड प्लॅन केली आहे. एक नवीन राईड आहे, नवीन अनुभव घेऊन, एक नवीन राईड आहे, एक नवीन अनुभव घेऊ आपण. खूप काही नवीन पाहू, बघू, शिकू. एकंदरीत मजा लुटायची. सो ही मजा लुटायला मी निघालो आहे. ठाणे, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद असं करत आपण जाणार आहोत औरंगाबादला.
रिक्षावाल्यांना बघ किती घाई आहे, बाप रे बाप. सो मला मोस्टली पहाटे अर्ली मॉर्निंग राईड्स खूप आवडतात. मी अर्ली बर्ड आहे असं म्हणेन. मला पहाटे निघून राईड करायला खूप म्हणजे खूप आवडतं. पहिली गोष्ट म्हणजे शांतता असते, तुम्ही शांततेमध्ये निघू शकता. ट्रॅफिक, दुसरी गोष्ट ट्रॅफिक कमी असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे असे हे नजारे, धुक्याची चादर पसरलेली असते थंडीच्या दिवसामध्ये. सूर्योदय व्हायची वेळ असते आणि पहाटेचा सूर्योदय म्हणजे एक नवीन लाईफ मी म्हणेन सर्वांसाठी. आपल्या सजीव जेवढे पण प्राणी आहेत, आपण जेवढेही आहोत, मनुष्य, प्राणीजाती, पशुपक्षी, सगळ्यांसाठी मला वाटतं नवीनच एक सुरुवात मिळेल. यांची काय जुगलबंदी चालते काय कळत नाही. कधीपासून दोघं एकत्रच आहेत. गप्पा मारतो चक्क बहुतेक आहे दोघं जण. काय बोलायचं राव, कोणाचं काय तर कोणाचं काय. आणि तर हो, तर पहाटेची आपण गोष्ट करत होतो. खूप एक छान असा अनुभव मिळतो आपल्याला पहाटे. आणि पहा ना किती शांत मस्त अशी एक सुरुवात आपण करू शकतो. आणि हो, आणि आपली ही राईड थोडी लांबच असणार आहे. जवळजवळ मला वाटतं 320 किलोमीटर असे होईल अंदाजे. कारण आपण निघालो आहोत छत्रपती संभाजीनगर. पहिल्या काळी त्याला औरंगाबाद असे बोलायचे. सो 2023मध्येच याचं नामांकरण करून छत्रपती संभाजी महाराज असं केलं आहे. आणि मस्त निवांत असं आपण जाणार आहोत आज. आपल्याला कोणतीही घाई नाही, कुठेही आपल्याला जायचं नाही, थांबायचं नाही. मनमर्जीप्रमाणे राईड करायची, बाईक चालवायची आणि आपल्या डेस्टिनेशनवरती पोचायचं.
चांगलंच जोरात काम चालू आहे रस्ते अरुंदीकरणाचं. One hour later. आपण आता पोचलो आहोत कसारा घाट आणि मी माझा गोप्रो परत स्टार्ट करत होतो. हो वाव, ट्रेन पण आली आता. चला बघूया. हा आयकॉनिक तो ब्रिज आहे रेल्वेचा आणि ही चालली ट्रेन. मस्त नजारा आहे. आणि ऑलमोस्ट 100 किलोमीटर आता मी राईड केलेली आहे. सकाळी आपण 7 वाजता निघालो होतो. मला वाटतं आत्ता 9 वाजलेत. 9 वाजून 11 मिनटं झाली आहेत. सकाळी 7च्या सुमारेच आपण निघालो होतो. 100 किलोमीटर आय थिंक आपण कवर केलेले आहेत. मध्ये भरपूर ट्रॅफिक भेटली आणि नंतर माझ्या गोप्रोची बॅटरी संपली. सो मग मी व्लॉग कंटिन्यू नाही केला. आणि आता फायनली आपण कसाराच्या पुढे इगतपुरी आय थिंक आपल्याला हार्डली इथून 5-6 किलोमीटर असेल इथे पोचलो आहे. सकाळी ठाणा ते ऑलमोस्ट मला वाटतं भिवंडी बायपासच्या तिथपर्यंत, कल्याण भिवंडी बायपास, तिथून पुढे भरपूर ट्रॅफिक होतं. भरपूर डायव्हर्शन, रोडचं काम चालू असल्यामुळे ना भरपूर डायव्हर्शन. मला ते कोकणातले रस्ते आठवले. पण मला आय गेस शहापूरपासून पुढे रोड चांगले आहेत, बरे आहेत, व्यवस्थित आहेत, असे डायव्हर्शन नाही आहेत. पण तुम्हाला ह्या रोडवरती भरपूर पालख्या आणि भाविक पालखी घेऊन शिर्डीला जाताना दिसतील. शिर्डी, नाशिक 48 किलोमीटर बऱ्यापैकी कवर केलं आहे मी. इगतपुरीला आपण पोहोचलेलो आहोत. ते ठाण्यावरून इगतपुरी आय गेस 100 किलोमीटर आहे आणि आपण ते कवर केलेलं आहे. फायनली थोडा ब्रेक घेऊया छोटासा. ऑलमोस्ट आय थिंक 100 किलोमीटर राईड झालेली आपली. चला तर मग चांगलाच अर्धा तासाचा ब्रेक घेतला आहे. थोडं मस्त उतरून फोटोज वगैरे काढले, व्हिडिओ काढून पुढच्या जर्नीला तयार.
मस्त असं निवांत आपण चाललो आहोत, काही घाई नाही, गडबड नाही, चिलमध्ये मस्त राईड करत जायचं. तर सकाळी आपण बोलत होतो एक नवीन सुरुवात, नवीन पहाट. ट्रॅफिकच्या ह्याच्यामुळे थोडंसं राहूनच गेलं. तर हो, नवीन सुरुवात करायची म्हणजे खूप खूप तयारी लागते आणि एक नवीन स्टार्ट घेणं हे पण खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. आय थिंक हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नवीन जेव्हाही आपण काही करतो तेव्हा किती तयारी लागते. नॉर्मल आपल्या आयुष्यातच बघा ना, आपण जेव्हा पहिल्यांदा शाळेमध्ये जातो किंवा दरवर्षी शाळेची तयारी करतो तेव्हा आपण सगळं आपण नवीन नवीन घेतो आणि एक नवीन इयत्तेमध्ये किंवा स्टँडर्डमध्ये आपण प्रवेश घेतो आणि एक नवीन सुरुवात करतो. मी तर म्हणेन त्याच प्रकारे सगळं जसं कोणतीही तुम्ही सुरुवात करा, आपण शून्यापासून सुरुवात करतो आणि ते खरं आहे. आणि एक सुरुवात करायला तेवढं धैर्य लागतं, कारण का सर्वच जण त्या धैर्यापर्यंत पोचत नाही किंवा सगळ्यांकडे तेवढे धैर्य नसतं असं म्हणेन मी. आणि सकाळी उठून पहाटे आपण आज जी राईड सुरू केली ना, एक त्याचाच भाग आहे. एक नवीन सुरुवात केली आहे मी, नवीन आकलन केलं आहे. लोक नवीन वर्षामध्ये हे करतात, आपण वर्षाअखेरीस एक नवीन सुरुवात केली आहे. सो खूप तयारी आहे याच्यामागे. एक लिटरली सांगतो, राईडला निघायच्या अगोदर एवढी तयारी केली. आय थिंक मी ऑलमोस्ट 2 इयर्स मी स्ट्रगल करत होतो की मला राईडसाठी व्लॉग करायचा आहे, राईड ब्लॉग करायचा आहे किंवा व्लॉगिंग करायची आहे, पण कधी शक्य झालंच नाही ते. आणि फायनली आय गेस अराऊंड आता मला 2-2.5 वर्ष झाले. मी बाईक चालून तर खूप वर्ष झालेत, पण कधी ह्याच्यामध्ये नव्हतं आलो, व्लॉगिंगमध्ये. आणि मोटो व्लॉगिंग तर एक वेगळाच अनुभव घेतो आहे मी आज. मजा येते. बारीक छोट्या गोष्टी खूप बघाव्या लागतात, खूप. आणि कधी कुठे काय चुकलं ना की पूर्ण त्या व्लॉगची वाट लागते. असे बरेचसे एक्सपिरियन्स घेऊन झालेत माझे. खूप वेळा फेल झालो आहे. आणि म्हणतात ना की फेलियर इज अ फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. सो तसंच काही झालं आहे माझंही. आणि फायनली मी एक मोटो व्लॉगिंगची सुरुवात केलेली आहे. तुम्हाला मी दाखवेनच किती काय तयारी केली आज, आणि मग राईड चालू केली. सो आपण त्याच्यावरतीही बोलूया. आणि मी निघालो आहे सोलो राईडवरती. सो जेव्हा आपण एकटं जातो ना तेव्हा आपण कोणावरती डिपेंडंट नसतो. सो ईच अँड एव्हरीथिंग स्मॉल अँड स्मॉल म्हणजे छोटी गोष्ट आपल्यालाच सांभाळावी लागते, आपल्यालाच करावं लागतं. आणि एकंदरीत कसं आहे ना, तुम्हाला म्हणजे चुकीला माफी नाही, मी म्हणेन चुकीला माफी नाही. तसंच आहे, बरेचसे रायडर दिसतात आपल्याला आता. एक 3-4 ग्रुप दिसतोय. आपण तर सोलोच निघालो, पण कोणालाही जॉईन नाही केलं. पण हो, जेव्हा आपण कधी सोलो ट्रिप, सोलो राईड, वॉट एव्हर इट इज, जेव्हा पण तुम्ही एकटं काही करता तेव्हा माझ्या मते तरी डबल तयारी लागते.
डबल म्हणजे तुम्ही जेव्हा, कारण का तुम्हाला कुठेही चुकता कामा नये, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. काही गोष्ट विसरलात, काही गोष्ट आढळली, काही गोष्ट राहिली तर अजून वाट लागते. आणि लिटरली तुम्हाला मी सांगतो, रात्री 2 वाजता झोपून सकाळी 5ला उठून सगळं एवढी तयारी करून राईडला निघालो आहे. थोडं परत ट्रॅफिक डायव्हर्शन भरपूर आहेत. मला वाटतं कोकणाचीच आठवण येते आता. तर कोकणाने एक बोलतात ना 10-15 वर्ष पाठ नाही सोडली डायव्हर्शनची, आणि आता इकडं पण तेच झालं. काय कळणार नक्की काय प्रॉब्लेम आहे.